अन्याय फक्त महाराष्ट्रावरच का? आदित्य ठाकरेंचा सरकारला थेट सवाल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून विविध घोषणा जरी करण्यात आल्या असली तरी फक्त महाराष्ट्रासाठी विशेष अशी घोषणा करण्यात आली नाही. हाच धागा पकडत ठाकरे गटाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रावरच अन्याय का असा थेट सवाल त्यांनी विचारला आहे. आदित्य ठाकरे वाई इनजस्टिस ओनली ऑन महाराष्ट्र? आदित्य ठाकरे's डायरेक्ट क्वेश्चन टू द गव्हर्नमेंट. देशभरात येत्या 3 महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याआधीचा हा मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाचं स्वरूप जरी अंतरिम असलं तरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामान्य मतदारांसाठी अर्थसंकल्पात काही नव्या घोषणा होणार का, याची चर्चा याला मिळत होती. त्याशिवाय गेल्या वर्षभरात मोदी सरकारने जाहीर केलेल्या योजनांसाठी अर्थसंकल्पात नव्याने कोणती तरतूद केली जाते, याकडेही अर्थजगताचं लक्ष होतं. या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश केला. याच अर्थसंकल्पावर ठाकरे गटाकडून हल्लोबल करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवर पोस्टमधून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उडण आणि देशभरात जलद विमानतळ विस्ताराबद्दल सांगितले. असे जरी असले तरी प्रश्न उरतोच की संपूर्ण योजनेत महाराष्ट्राला समान वाटा का दिला जात नाही? पुण्याच्या प्रस्तावित नवीन विमानतळावर एकही शब्द काढला जात नाही. महाविकास आघाडी सरकारने प्रस्तावित केलेला हा प्रकल्प सध्याच्या सरकारकडून रद्द करण्यात आला. महाराष्ट्राच्या उद्योग, वाणिज्य आणि शेतीच्या वाढीसाठी पुण्याच्या विमानतळाची खरी गरज आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र जगाशी जोडला जाईल असे असतानाही याकडे लक्ष दिलं जात नाही, असाही आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. सध्याच्या सरकारला जुन्या पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन करण्यातही रस नाही, जे आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. हे विमानतळ 5 महिन्यांपासून तयार आहे. आम्हाला न्याय आणि समान वागणूक का दिली जात नाही? हा अन्याय फक्त महाराष्ट्रावरच का, असा थेट सवाल त्यांनी भाजप सरकारला विचारला आहे. उद्धव ठाकरेंकडूनही भाजपवर हल्लाबोल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा त्यांचा शेवटचा असणार आहे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी लगावला. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी शेवटचा या शब्दावर जोर देत आम्हाला तुमच्या फसव्या अर्थसंकल्पाची गरज नाही, असेही म्हटले आहे.